जड आलाय तू बघा इकडे सर इकडे जरा लय जड मर्याची गोळा लागायची हा एवढा ढिला नसतो तू रगत होता का तो कुठला होता मस्त मस्त झालं पाहिजे मस्त हा कसं झालं पाहिजे अरे काय लावलं का याने काय कळलं ना मला अरे असे बाई येईन का जागरणाला परत अगं शिवतारी मनात ठेवून बालूला 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 त्याच मारून घोड्याला
जुनी जायची आणि गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भावाची गाडी घुंगराची आली थोरल्या भावाची गाडी घुंगराची आली थोरल्या भावा लग
जिजुरी स्वराची नगरी तेथे नांदतो हरी देवा तेथे नांदतो हरी देवा तेथे नांदतो हरी देवा इथे नांदतो मला
असा हा देव आहे. हा सभेमध्ये आलेले आहे. इंद्रदेवाने हाक मारली त्या नारदाला. नारद सभेमध्ये धावत पडत आला, बोलणं करतो त्या इंद्रदेवाला. नमस्कार म्हणले इंद्रदेवा. नमस्कार. कशासाठी आमची तुम्हाला आठवण झाली सांगायला पाहिजे म्हणले नारद स्वामी. बोला. तुम्ही म्हणले सभेमध्ये हजर नसल्यामुळे तुम्हाला तुमची आठवण काढली. म्हणले नेमके कशासाठी आठवण केली तुमचा म्हणलं धंदा उद्योग कशाचा आहे आम्हाला एवढं माहिती सांगा. माझा धंदा उद्योग माझा धंदा उद्योग नित्यनेमाने कळ आणि भांडण लावायचा. आजपर्यंत म्हणले कुठं कुठं कळ लावली, कुठं कुठं नाही. माझी कळ जाऊ जावामध्ये, बहीण भावामध्ये, सणसोयऱ्यामध्ये, झाड खोडामध्ये, पशु पक्षामध्ये बरोबर आहे. जाईल त्या ठिकाणी मी नारद कळ लावल्याशिवाय पुढे टाकलेला पाऊल माघारी घेत नाही. म्हणतात कळीचा काटा बोरटीचा पेट ब्रह्मदेवाचा मुलगा नाव माझे नारायण. नारद स्वामी बोला. तुम्हाला एक कळीची जागा जर सांगितली त्या ठिकाणी म्हणले तुम्ही कळ लावायला जायचं. म्हणजे नारद स्वामी पुण्याच्या खालती काळा किल्ला कडे जिजुरी. बर आत्मनादत देवानी म्हणणारी त्या दोघांमध्ये कळणाराची नारदा. नारायण नारायण नारायण. काय झालं म्हणजे नारद स्वामी? काय सांगायचं म्हणले देवा? काय बरं 33 कोटी देवामध्ये कळावाय सांगा. पण ते येडा खंडोबा माळसभामध्ये कळावाय सांगू न. कारण आमचं म्हणले 33 कोटीचा 33 कोटी देवाचा आशीर्वाद. तुम्हाला माहिती का? काय बरं देव फार वेडा आहे. कसं बरं? दखनचा वेडा, कोकणचा चेडा, 52 बिरजाचा मल्हार, जल देतो त्याला आत्मपार देतो. नाही त्याचं म्हणले चाटून पुसून घेऊन जातो. होळकोट्या हातामध्ये येऊन मल्हार नामाची पाच घरी वारी मागायला वाटतो. बरं अवतार शंकराचा आणि श्रीखंडेरायाचा जायचा पती माणसाचा अखंड दैत्य खंड खंड केले म्हणून देवाचं नाव खंडोबा पावलेलं आहे. पण या देवानी अवताराची धारणा कुठल्या दिवशी कुठले बरं? मार्गशर चंपाषष्ठीच्या दिनी बर या देवाने अवताराची धारणा केली. केलं बरं. मनी मल्ल दैत्य देवाने मारला. देव जगामध्ये प्रथम मल्हारी झाला. झालेलं आहे. बरोबर. हातामध्ये खर्ग खंड घेतलेला आहे. म्हणली खंडेराया झाला. बरोबर आहे. म्हणून या देवाचा अवतार शिव शंकराचा आहे. म्हणून काय सांगायचं म्हणली? काय बरं? इंद्रदेवाने सांगितलं त्या नारदाला. नारदा ताबडतोब म्हणली त्या जेजूरगडावरती जावा. ठीक आहे. आणि त्या नारदा म्हणसाने खंडोबामध्ये जाऊन तुम्ही कळावा. इंद्रदेवाने सांगितलं नारदाला. नारदाने काय केलेलं आहे? खंड्यावरती ब्रह्मविना हातामध्ये टाळ चिपल्या, मुखाने गायन भजन कीर्तन करीत त्या जेजूरगडावर कसे चाललेले कसे नारदाने पुन्हा चालला चालला नारदाने गुण चालला चालला गेला बोलणं करतो म्हाळसाबाई. का हो रंगभक्तामध्ये तुम्ही एकटे दिसता. तुमचे देव कुठे गेलेले आहे? आमचे देव गेले म्हणले चोर शिकारीला. स्वर शिकार खेळून देव मल्हार मार्तंड गडावरती किती वाजता येतात? भर 12 वाजता. भर 12 वाजता आल्यानंतर म्हाळसाबाई तुम्ही काय करता? आम्ही म्हणले गडाच्या खाली जाऊन म्हणले देवाचा मुखचंद्र ओवाळते. आणि देवाला म्हणले हाताला देऊन म्हणले रंगमाली घेऊन येते. रंगमाली नेल्यानंतर पुढे काय करतो म्हणले माणसं? म्हणले देवाला आंघोळीला पाणी देते. देवाची आंघोळ झाल्यानंतर 5 पोषक नेसराल देते. 5 पोशाख देवाचं नेसून झाल्यानंतर देवाला भोजन देते. भोजन झाल्यानंतर माणसाबाई 5 पानाचा विडा देते. 5 पानाचा विडा देवाने खाल्ल्यानंतर दाट मोठे सोपट्याचे डाव खेळतो म्हणले नारदा. नारायण नारायण नारायण. माणसाबाई
तुमच्या देवादिकामध्ये खोटे नाट्य डाव म्हणले शोभत नाही. तुमच्या देवादिकामध्ये डाव कसे खेळायचे बरं हार आणि जितेचे. म्हणले याचे नारदा म्हणले कळ भांड देवाचा पाची पोषक लिंग भांडारी बर असणारी ती जिजुरीवर तलवार बर जिजूरगडावरती काढून ठेवायची. बर तर जिंकलं माणसाला आम्ही काय करायचं बरं पिवळा पितांबर काढून पांढरी खंचोळी नेसायची. हा जिजूरगडाच्या फुलबागेला दाशी म्हणून पाणी व्हायचं. बर मिळलं तर खायचं नाही तर तुमच्या स्वरूपासारखी दुसरी बायको देवाला करून द्यायची. ठीक आहे म्हणले नारदा देवाचा येण्याचा टायमिंग झाला तुम्ही निघून जा म्हणले. नारायणा निघाला घोड्यावरी बसून बाई गेला चंदनपुरा. बाई गेला चंदनपुरा. अगं डबरूवाला त्रिशूल खडगवाला मल्हारी झालाय ग बाबा. डबरूवाला त्रिशूल खडगवाला मल्हारी झालाय ग बाबा. गेला देवा माझा चंदनपुराला. गेला देवा माझा चंदनपुराला. जेजुरीचा मी खंडगावडा आहे. खंडगावला तू कशासाठी आला कशासाठी नाही काय रे बाबा माझ्या देशाला दुर्गा दिवशीचा काळ पडला. बर अन्नाचा तुकडा पैकी इतका झाला. मुलं बाळांनी कालवा केला. कालवा केला मला म्हणले तुमच्या गावाला बर तुमच्या धनगरवाड्यावरती काम मिळेल का मला. ए बाबा आमच्याकडे काही काम नाहीये. मग आमची म्हणली एक म्हणले मालकीन आहे कोण बानूबाई. बानू हा जाऊन तुमच्या बानूबाईला सांगा. ठीक आहे म्हणले. म्हणून दख्खन देशावरनं म्हातारा आलाय हा ठेवून घ्या म्हणावं का आम्हाला. ठीक आहे म्हणले. सांगितलं म्हाताऱ्याने ऐकलं. त्या धुळ्याबिऱ्याने बोलता चालता धुळ्याबिऱ्या बानूबाई बशी गेला. ओ बानूबाई ओ बानूबाई हे म्हणले म्हातारं. हा हे म्हातारं म्हणजे जेवढं म्हणजे तुम्हाला 500 जण करायला होत नाही सण करायला होत नाही. ओ बानूबाई तुमचे धनगर संकर सगळे किती 500 धनगर 500 संकर. त्याच्यातनं राहिलेलं काम तुम्ही मला सांगा. काम सगळं करून टाकेल. असं आहे का म्हणजे ठीक आहे. हा तुझी म्हणजे सकाळची नायरी नेहरी. हा अरे तू पोटावर राहणार का पैशावरती राहणार. आता ह्या वयामध्ये मला पैसा पाणी नको. पैसा पाणी पोटाला पोट भरावं अंगाला वस्त्र पायामध्ये जोडा. हा आणि 2 वर्षाचं घोंगडीचं जोड लागतात. ठीक आहे म्हणले. तुझी म्हणजे सकाळची नायरी सांग म्हणले. सकाळची लागते मला 1.25 खंडी. दुपारची लागते 2.5 खंडी. बर आणि संध्याकाळी लागते 3.5 खंडी. असं आहे का. हो ठीक आहे म्हणले. तुला ठेवलं कामाला ठेवला. हो सांगा म्हणली तुमची कामगिरी. पहिली कामगिरी म्हणले 80 एकराचा मेंढवाळा. म्हणजे हे मेंढवाडा. हा 80 एकराचा. काय करायचं ते आपलं झाडून काढायचा एकट्याने. मग या देवाने काय केलेलं आहे. काय बरं? खराटापाटी हातामध्ये घेतले देव मेंढवाड्यामध्ये शिरला. शिरचक्र सोडलं. काट्या कोपाट्या गिरणा नदीवरती लावल्या. बरं आटंगण पटंगण भैरवाचं रान केलं. रान केलेलं आहे. आणि म्हातारा बोलणं करतो बानूबाई
तुमचा मेंढवाडा झाडून काढलेला आहे. असं आहे का? हो. म्हणजे दुसरी कामगिरी म्हातारा बाबा तुला. दुसरी कामगिरी हा सांगा म्हणले तुमची दुसरी कामगिरी. हे सवामानाची कुराळ घ्यायची. सवामानाची. हा बर हे सवामानाची कुराळ्याची आमराई मध्ये जायचं. बर ते आमराईचा म्हणजे पाला तोडून आणायचा. असं आहे. हो. मग देवाने काय केलं? काय बरं सवामानाची कुरड खांद्यावरती टाकली. देव आमराईच्या आमराईबाणामध्ये गेला. गेलेलं आहे. उंच उंच बाबळी पाहून देव पाला तोडत असताना हा कुरड निसटली देवाच्या पायावरती आली. बर रक्त भोंगळ देवाचा पाय झाला. झालेलं आहे. राग आला त्या देवाला. हा. कुरड फेकून दिली आणि श्री शंकरांनी वाचा फोडली त्या कुराडीला. बर कुराड माणसासारखी बोलू लागली. लागली बरं. अरे अरे म्हणली देवा हा असं फेकू नका मला. चंद्र तू सूर्य तारे असोस तर काहीतरी स्वसने समान द्या मला. बर म्हणून त्या कुराडीला खंडोबाने मान काय दिलेला काय आहे? बरं आगा कुराडी बाई बाई. आता हे देवराज्य पुढे येईल ते मानव मानवराज्य. मानव राज्यामध्ये हा मुला मुलीच्या लगीन कार्याला हा देवकाला नेतीन आरवतीन मिरवतीन. बर आणि तुला उजव्या खांबाला बांधतील. बांधतील. पूर्ण पोळीच्या निवड आंब्याचा ढाळा बैलाच्या गळ्यातली जुंपणी झोपली. 3 दिवस राचीन म्हणली खांबाला. आणि आणि चौथ्या दिवशी जाऊन पडची सांगली. चांदळीला. आणि 5व्या दिवशी जाशील म्हटले ते लाकडं फोडायला. देवाने पाला व चला देव धनगर वाड्यावरती आला. आलेला आहे. भानुबाई हो. तुमची दुसरी सुद्धा कामगिरी पार पाडलेली आहे. म्हणजे तुला म्हातारे तिसरी कामगिरी. सांगा म्हणजे तुमची तिसरी कामगिरी. हे म्हणजे 500 धनगर 500 संघ. हा ताणत आणि कोपरे ते म्हणजे गिरणा नदी वर धुवून काढायचे. बर ह्या देवाने काय केलेलं आहे? काय बरं 900 लाख आणि 900 लाख जाणी मेंढर बालूची घेऊन देव गिरणा नदीवरती गेले. गेलेलं आहे बरं. देवाच्या मनात विचार वाढला. 12 वर्ष झालं बानूच्या घरी चाकरी करतो. हा परंतु ह्या बानूने मला अजून ओळखलं नाही. नाही. मग या देवाने काय केलं? काय बरं 5-5, 10-10 मेंढर हातामध्ये धरायची. धरायची बरं. पाण्यामध्ये बुचकळायची नेऊन त्या मंडी खडकावरती आपटायची. आपटायची. अशी 900 लाख आणि 900 लाख जाणी मेंढर बानूची मारली. मारली बरं. आणि देवने म्हणत त्या मेंढरा भोवती हडे करू लागला. बरोबर आहे. बानू आणि दासी त्या गिरणा नदीवरती गेल्या. गेलेले आहे. आणि बानूनी पाहिलं. अरे 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 म्हाताऱ्या हो. हे काय केलं रे तू? म्हटले चक्क धुवून काढलेले आहेत. अरे तुला अशी धुवायला सांगितली तू तो मारून टाकली मेंढर. अगं बानू इकडे बघ म्हणजे सगळे मेंढर धुवून काढले वाड्यात घातले. अक्क वाड्याला घातले म्हणजे मेंढर. असं केलं का? हा म्हाताऱ्या हो. इकडे काय बरं ही मेंढर काय कर जिवंत कर. करायची का? हो. ए बानू एक माझं वचन आहे. हा काय सांग तुझं. तुझ्या शालूची म्हणजे माझ्या भोंगडीची हात मारायची. लग्न लावायचं. लग्न लग्न हो. आणि मग म्हणजे तवर ते मेंढर जिवंत करून दाखवणार. म्हाताऱ्या हा तू पडला 80 वर्षाचा. बर मी पडले 18 वर्षाची. 18 वर्षाची. उद्या लोक काय म्हणतील? काय बरं बानूने आज नाही उद्या बाणासारखा म्हातारा नवरा केला. ठीक आहे म्हणले. नाही करत तुझी मेंढर राहू दे. मग मी चाललो माझ्या गावाला. तू असं नका करू. तुझ्या संग लग्न करीन काही नवल नाही. हा पहिली मेंढर आधी उठव नंतर तुझ्या संग लग्न कर. ठीक आहे म्हटले. मग या देवाने काय केलेलं आहे? काय बरं कोऱ्या कृपाच्या भांडारीमध्ये हात घातला. येवकोट नावाचा गजर करून त्या मेंढरावरती झोकून दिला. झोपलेलं आहे. 5 रंगाची 5 मेंढर उठवली. उठवलेली. बानूला अनुभव आला. अनुभव आणि आला. बानूने हा पाय धरलं त्या म्हाताऱ्याचं. म्हाताऱ्या हो. 12 वर्ष झालं तू माझ्या घरी चाकरी करतो पण मी तुला ओळखलं नाही. नाही. तुझं खरं रूप मला दाखव. बर म्हणून साक्षात जेजुरीचा खंडेराया बानुबाई समोर उभा राहिला. बर त्याप्रमाणे ते देवाचं खंडोबाचं बानूचं लग्न लागलं. लागलं. त्याप्रमाणे या भक्ताच्या जेजुरीमध्ये देवाचं लग्न लागलं. लागलं पाहिजे. देवाचा हळदीचा कार्यक्रम सुद्धा झाला पाहिजे. झाला पाहिजे. म्हणून काय करायचं? काय पर्यंत 5 दिनी सुवासनी खोटं घेऊन ताबडतोब सज्ज राहायचं. देवाची हळद करायची. मग देवाचं लग्न लागणार. आणि मग देवाच्या नांगराची तयारी होणार.
प्रकारे हा शुभ मंगल सावधान प्रमाण बोले सावधान हा हा रामन बोले सावधान अरे डावी उजवी करू नया हो 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 आम्ही उजवी करुनिया अरे मल्हार बसले भावल्यावर हा हा मल्हार बसले बाहुल्यावर अरे लग्न देवाचं लागत लग्न देवाचं लागत या अरे शुभ मंगल सावधान शिवमलारी नवरा भरमा पर चितराचा निर्मळ शिवाय आपले भरमा पर चितराचा निर्मळ साहेब आपले भरमा पर चितराचा निर्मळ शिवमलारी नवरा भरमा पर चितराचा निर्मळ आनंदाचा येतो देवादिकामध्ये लग्न झाले म्हणून माणसाचे लग्न होतात बरोबर आहे देवादिकामध्ये आयर झाले आयर चालला देवाचा आयर चालला देवाचा तसंच नेहरू नेहरू यांच्याकडून सुद्धा कपाळामध्ये अकाउंट रुपये आलेले आहेत शिवाजी यांच्याकडून सुद्धा नवरच्या लग्नाचे अकाउंट रुपये नवरा नवरी यांच्याकडून 100 रुपये तुमच्या मनासारखं बाळाला सुद्धा यांच्याकडून मी खंडताई गायकवाड तिकडून सुद्धा खंडोबाच्या लग्नाचं अकाउंट रुपये सभानंदाचं येतो जय देव जय खंडोबा देवा खंडोबा देवा आरती वा वाळू ध्यास लागला जेवा जय देव जय खंडोबा देवा खंडोबा देवा आरती वा वाळू ध्यास लागला जेवा देवाच्या आरतीला कर्पूरवाती धूप दीप दिवटी लावून ज्योती मनोभावे ओवाळू पंचप्राणाची आरती हृदयात ठेवू खंडेरायाची मूर्ती जय देव जय खंडोबा देवा खंडोबा देवा आरती व वाळू ध्यास लागला जीवा सोमवत्या मुसेला भक्त गडावर येती पौष पौर्णिमेला पाल पेंबर जाती आषाढ शुद्ध प्रतिपदेची पाहुण तिथी गणपूजेला सारीकडे पठारी जाती जय देव जय खंडोबा देवा खंडोबा देवा आरती व वाळू ध्यास लागला जीवा बाळे मुक्कामी हळद लागावी जेजूर गडावरी वरात निघावी उदळीत भंडारा भक्त जन येती बाल पेंबरात लग्न सोहळा पाहती जय देव जय खंडोबा देवा खंडोबा देवा आरती व वाळू ध्यास लागला जीवा चंपा षष्ठी दिनी अवतार धरावा कैलास शिकारी तयाचा पुरावा
जेजुरी गडा सदा येळकोट उरावा मार्तंड भैरवानी भक्तास तारावा जय देव जय खंडोबा देवा खंडोबा देवा आरती व वाढू ध्यास नागनाची मा जीव मल्लरपती दया बेटी त्या पगड जाती गोर मुक्कामी शिव मल्लर येती गुरुमार्ग साठी तुझे गुणगान गाती जय देव जय खंडोबा देवा आरती व वाढू ध्यास नागनाची मा जय देव जय खंडोबा देवा आरती वा वाळू ध्यास लागला जीवा जय देव जय खंडोबा देवा आरती व वाळू ध्यास नागनाची मा पठार मल्हारीचं ओझं उतरलं का जेजुरी मल्हारीचं ओझं उतरलं का शेगुळ मल्हारीचं ओझं उतरलं का सातारा मल्हारीचं ओझं उतरलं का बाळाच्या खंडेऱ्याचं ओझं उतरलं का धावडी लिंबडावच्या खंडेऱ्याचं ओझं उतरलं का कोरठण मल्हारीचं ओझं उतरलं का कुळदैवताचं ओझं उतरलं का काशी भैरवनाथाचं ओझं उतरलं का गाव भैरवनाथाचं ओझं उतरलं का नाथसाहेबाचं ओझं उतरलं का वीर मस्कोबानाथाचं ओझं उतरलं का सदानंदाचा कडे पठार महाराज की येळकोट